छान होता जेवण. बऱ्याच वर्षांनी असं जेवण मिळालं. बरं मी आता निघतो. ती वाट बघत असेल. माझा जेवणाचा डबा मी आणते. मीही निघते. खूप छान होतं जेवण. हो येते हा मी. काही लागलं सवरलं तर सांगायला संकोच करू नका. अगदी हक्काने सांगा. मी आहे. काकू हा वरचा तुमचा. हा चला येतो. झालं जेवण? तुला जायचं असेल ना? हो मी निघतो. ही भांडी आवरून धुवून निघालास तरी चालेल. बाबा अगं याच्या हॉटेलच्या स्वयंपाकघरात कुणाला कामाला लावायच्या आधी हा सुद्धा विचार करेल. सर सर तुम्ही राहू द्या ना. हो सर प्लीज सर. आजोबाई झोपायला गेलेत. आई त्यांना औषध देत आहेत. प्लीज सर. मलाच कसं तरी होतंय. आय एम सो सॉरी सर. खरंच. सोके शुभ्रा. अगं मला लोकांना जेवायला घालायला खूप आवडतं. खूप समाधान मिळतं मला. म्हणून तर मी या प्रोफेशन मध्ये. आज तुम्हा सगळ्यांना जेवण तृप्त झालेलं बघून खूप बरं वाटलं. दत्ताने जरी जेवताना नाकं मुरडली असली तरी त्यांना जेवण आवडलं होतं. माझी खात्री आहे. मलाही खात्री आहे. पण तरी सर मला खूपच ऑकवर्ड वाटतंय आता. मी जे त्यांच्याशी वागलोय ना त्यासमोर हे काहीच नाही. त्या मला पानपातोळ्या शिकवायला आल्या होत्या. माझी वाट बघत होत्या इनोसंटली. माझी काळजी करत होत्या. आणि मी मात्र मला सगळ्यात वाईट कसलं वाटतं माहित? मी त्यांना अजून सॉरी म्हणू शकलो नाही. चल येतो. बाय. अहो जरा थांबा. मी हो हा डबा घ्या. थांबा आधी मला बोलू द्या. सॉरी. रेस्टॉरंटमध्ये जे काय झालं त्याबद्दल खरंच सॉरी. हेच मला सांगायचं होतं. त्यासाठीच मी इथे आलो होतो. पण सांगायला वेळच मिळाला नाही. तुम्ही मला माफ केलं ना. हा डबा घ्या. मला माहित होतं तुम्ही इथे जेवणार नाही म्हणून पोळी भाजी दिलीये. आणि मी केलेला मिरच्यांचा ठेचा पण दिलाय. तिखट आहे. त्या छोट्या छोट्या हिरव्यागार मिरच्या मिळतात ना त्याच्यापासून बनवलाय. एकदा खाल ना तर जिभेची जळजळ होईल. डोळ्यात येणारं पाणी थांबणारच नाही. तेव्हा जरा सांभाळून खा. किती सहन करायचं मी तुला? अरे आता आलोय ना हॉटेलात. हो पण मी म्हणून आहे. दुसरं कोण असतं ना कधीच निघून गेलं असतं. चटणी मी केली आहे. तिखट आहे. सवय नसेल तर झोंबेल. सांभाळून खा. सर डिनर करणार आहात का तुम्ही? प्लेट आणू का? प्लेट. मॅम सरांचं काय लोचंय? गुलाबी डब्बा. हो ना, गुलाबी रंगाचा डबा. मला गुलाबी रंग आवडतो म्हणून सरांनी.
विश्वास असं वाटतंय सर स्कूलमध्ये मधल्या सुट्टीतला डबा खातायत. पाणी 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 मेलो मेलो काय झालं सर? पाणी 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 लवकर दे. पाणी दे लवकर दे. सर काय झालं सर? पाणी पाणी सर अहो, तुमच्या डोळ्यात पाणी आलं. पाणी पाणी ओके ना सर? काय झालं सर? साखर साखर साखर, साखर 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 सर 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 ते त्यांचं आहे. अरे मत सर 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 पाणी 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 साखर साखर आण रे पाणी नको सर, हे घ्या, साखर, सर. सावकाश सर, हळू सर. भडका उडालाय भडका उडालाय भडका? गा 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 सर कुठे? सगळीकडे सगळीकडे सर हनी 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 घ्या सर. ओके सर? अजून झोपतोय पण ओके. मॅडम येस व्हॉट कॅन आय डू फॉर यू? चटणी खरंच झोंबली पण आवडली. ओम घोर कष्ट हंत्रे ते विष्टप कवित्रे असावरी. अगं पूजेला फुलं नैवेद्य कापूर धूप लागतो हे रोज टाकायला पाहिजे का? आले आले बाबा. ओम भीत भैय भीती भंजन हा नैवेद्य भस्म भासाय नमः. कापूर धूप नाही हे बघ बाजारात गेलीस की कापूर आणि धूप आणायला विसरू नको. हो बाबा. सोहम आता ऑफिसला गेला ना की मग मी जाते बाजारात. हा. ओम घोर कष्ट हंत्रे ते विष्टप कवित्रे. अरे मला कळतंय रे, पण मला काय माहिती यार तिकडे पैसे टाकल्यावर असे अडकतील म्हणून. 1 लाख टाक 2 आठवड्यात 3 करतो असं म्हणाला होता. आता 3 महिने झालेत. अरे हो मी देतो ना तुझे पैसे. अरे मी पळून चाललोय का कुठे? मी आहे ना इथेच. माझेच वांदे झाले आहेत यार. अरे हो मला कळतंय रे. तू एक काम कर तुझ्या 50 वरनं 2-5 हजार व्याज घे, ठीक आहे? आज मी ऑफिसला नाही चाललोय. आज मी इकडेच आहे, घरीच आहे मी. हो सोहम ये रे बाळा, नाश्ता तयार आहे. ऐक ना मी नंतर बोलू तुझ्याशी. हा चल. ए बाबड्या. शुभ्रा लवकर गेली का ग? हो आज तिची 8 वाजता मीटिंग होती, 7:30लाच गेली ती. ये रे सोनिया. ये बस गरम गरम खा. हा बबड्या मला जरा ना आज बाजारात जायचं होतं रे. बरंच सामान आणायचंय. मग पैसे हवे होते जरा. पैसे 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 सारखे काय का पैसे मागत असते तू? दिले होते ना तुला पैसे. अरे हो सोनिया, पण महिना संपत आला ना. हा मग मी काय करू? दिवस रात्र मेहनत करून पैसे कमवतोच आहे ना. खर्च काही थांबत नाहीये. इथे गेली हे आणलं, तिथे गेली ते आणलं, सतत कुठे ना कुठे जाऊन काय ना काय घेत असतेस. अरे कुठून पुरवायचे इतके पैसे? मला माझं पर्सनल आयुष्य आहे की नाही? मला ना कंटाळा आला या सगळ्याचा. तिथे ऑफिसचं टेन्शन सांभाळत बसू की घरची कटकट सांभाळत बसू? आणि नाही आहेत माझ्याकडे पैसे. तू सगळे पैसे संपवलेस माझे. परत परत ना पैसे मागून माझं डोकं खराब करू नकोस. अरे अन्नावर सोडून नाही रे, खाऊन घे. भूक मेली माझी हिच्यामुळे. बबड्या. ए बबड्या राजा ऐक तर. नाही ते बाबा त्याला ना कामाचं टेन्शन असेल ना म्हणून रागावलं असेल माझ्यावर. मी देतो पैसे. नको बाबा.
जरा माझं चेकबुक देतेस तिकडे ड्रॉवर मध्ये. बाबा नको ना. मी देतो, जा तू चेकबुक घेऊन ये. बाबा हे घे. हे बघ, मी सही करतो, नाव आणि रक्कम तुली. हल्ली माझा हात थरथरतो. बँकेत जाऊन अधिकाऱ्यासमोर सही करायला लागते. मला रिक्षाने घेऊन जाशील बँकेत? नको बाबा. बाबा तुम्ही नका काळजी करू. मी थोड्या वेळाने बोलते त्याच्याशी. त्याचं डोकं शांत झालं ना, देईल तो पैसे. मी बघते. मॅम अभिज किचन मधून आलोय. हो. अगं बाई, लगेच पाठवला का डबा? हो मॅम. एक मिनिट हा. गप्पा मारायला आत नाही आली वाटतं. कोण? अगं ती सुलभा. बाबा त्या सुलभा काकू नव्हत्या. ते काय दिले बघते. अरे वा, गुलाबजाम. मला एक देशील ना? अहो देते हा. घ्या. माणसाकडे जे असतं ते तो देतो. तुमच्याकडे तिखटपणा होता, तुम्ही तो दिलात. माझ्याकडे गोडवा आहे, मी तो दिलाय. गोड मानून घ्या. तिखटाच्या चटक्यानंतरच गोडाची खरी किंमत कळते. माझ्या आईकडून शिकलेला, 7 पिढ्यांची गोडी घेऊन आलेला खास मुरांबा देतीये. चव घ्याल तर कालच्या मिरचीचा चटका विसराल. हे द्या हा तुमच्या सरांना. ओके मॅम. तुम्हाला काही पाणी वगैरे हवं होतं का? नाही नको मॅम, थँक्यू. गुड 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 मॅरी. या महिन्याचा आपण पर पर्सन एक क्रीम ब्रुले फ्री देऊन सुद्धा आपला प्रॉफिट चक्क 1.5 पट वाढलाय. गुड. येस सर. सर फेस्टिव्ह सीझनची सुरुवात छान झाली ना? सर, नव्याने इंट्रोड्यूस केलेल्या पदार्थांना जास्त डिमांड. हो सर, आसावरी स्पेशल घारगे. मला काय वाटतं मॅडी, म्हणजे बघ तुला पटतंय का, काम करता करता जरा घारगे खाऊया. आत्ता आणतो सर, आत्ता आणतो. मॅडी, आपल्या नियमाप्रमाणे ज्याची रेसिपी त्याला आपण प्रॉफिट शेअरिंग देतो तो चेक आसावरी मॅडमना दिलाय का? नो सर. सर द्यायला पाहिजे ना? राईट, द्यायलाच हवा. चेकबुक आहे ते? येस सर आहे दे ना. दे 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 दे. येस. हा. ठीक आहे सर. Good.
सर. हे काय डबा परत दिला? हो सर. मॅडी मी अमाऊंट लिहिलं, बाकी डिटेल्स टाक. ओके सर. सर काय डब्यात? उघडून बघितल्याशिवाय कसं कळेल मॅडी? वाव, मुरंबा. विश्वास, घारगे रेडी झालेत का बघ ना. आपण मुरंब्यासोबत खाऊयात घारगे. हो मॅम. आणि येताना स्पून पण घेऊन ये हो आणतो आणतो. टेस्ट करायला. सर काय झालं हसायला? पेन दे जरा. मुरंब्यातला ठसका आवडला, शिकायला आवडेल. मॅडी चेक. येस सर. सर झालं झालं. सर वाव, घारगे. सर मुरंब्यासोबत खाऊयात. विश्वास, हे आसावरी मॅडमला नेऊन दे. ठीक आहे सर. वाव सर, प्लीज घ्या ना. आला का गॅस? हो. थांबा हा, मी घेऊन येते. हो. आहेत का पैसे? बाबा सोहम आहे ना, त्याला सांगते द्यायला. सांगितलं ना यार. अरे राहुलशी झालंय बोलणं माझं. अरे देतोय पैसे, देतोय मी. कुठे चाललोय? अरे हो रे बाबा, मुंबईतच आहे मी. सकाळी सकाळी डोक्याचं दही केलंय. काय आहे? ते नाही ठीक आहे, तू मी बघते. दादा, उद्या किंवा परवा आला तर चालेल का? नाही मॅडम, सण आहे, खूप लोड आहे. आता 15 दिवसांनी येईन. अगं बाई, 15 दिवसांनी? अहो आलीस? हो आले. आई काय झालं? काय नाही ग. असे का दिसत आहेत तुमचे डोळे? अगं खरंच काही नाही झालं. गेला का तो सिलेंडर वाला? हो बाबा, तो येईल उद्या परवा. उद्या परवा म्हणजे त्याने आज सिलेंडर दिलंच नाही? नाही म्हणजे खरं तर मी काय झालं? सोम्याने पैसे दिले नाही का? तू गेली होतीस ना मागायला? नाही म्हणजे मीच म्हटलं की उद्या किंवा परवा येईल ना तो. आणि तसंही सोहम खूप कामात होता. हो आई चहा. सोहम काय रे, तू आईनं सिलेंडरचे पैसे का नाही दिले? अगं नाही म्हणजे मी त्याला मागितले असते तर त्यांनी दिले असते. आई प्लीज तुम्ही आत्ता तरी त्याला कव्हर करू नका हो. त्यापेक्षा ना तू यात पडू नको शुभ्रा. इथे ना 1760 व्याप आहेत. कामाचं इतकं टेन्शन आहे ना, त्यात हिची मध्ये मध्ये भुणभुण सुरू असते. ह्यासाठी पैसे दे, त्यासाठी पैसे दे. ए सोहम काय बोलतोयस तू? अगं शुभ्रा, आई तू मध्ये पडू नकोस. मी खरं तेच बोलतोय. तो दूधवाला आला त्याचे पैसे दे, इस्त्रीवाला आला म्हणून पैसे दे, नंतर तो गॅस सिलेंडरवाला येतो त्याचे पैसे दे. अजून असे 50 लोक येत असतात. आणि या सगळ्यासाठी कमवायचं फक्त मीच. शुभ्रा तिच्यासाठी सोपं आहे ग. तिला काही कामं नाही आहेत. घरात बसलेली असते ती. सकाळी चहा नाश्ता करायचा, दुपारी स्वयंपाक करायचा, झाली तिची कामं. बाहेर जाऊन पैसे कमवायला किती मेहनत लागते ना, याची कल्पना नाहीये तिला. सोम्या, कोंबडीच्या उगीच काय बोलतोस तिला? हे पैसे कमवून आणणं हे तुझं कर्तव्य आहे. तू पुरुष आहेस ना या घरातला. आजोबा मुद्दा तो नाहीये. आई सुद्धा खूप कष्ट घेतात, हा मुद्दा आहे. कष्ट? अगं या 4 भिंतींच्या बाहेर पडेल ना, तेव्हा तिला कळेल कष्ट म्हणजे काय, पैसे कमवणं कशाला म्हणतात ते. शुभ्रा, भाजी मार्केटला जाऊन भाजी घेणं म्हणजे कष्ट नाही झाले. आपण दोघं जे करतोय ना ते कष्ट आहे, ती मेहनत आहे.
पण तिला काय कळणार आहे? आई तर घरातच असते, ती कुठे काय करते.